शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत गटाच्या खाद्यपदार्थांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध भागातील महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलमधून विविध खाद्यपदार्थाची चव जिल्हावासियांना चाखता येत आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी केले आहे। अहिल्यानगर शहरातील चौकात नवे ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले आहे। हे नवे ट्रॅफिक सिग्नल प्रवाशांचे लक्ष वेधत आहेत। अहिल्यानगर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून बदलत असल्याचे दिसून येत आहे। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने महापालिका कार्यक्षेत्रातील वयाची 14 वर्ष पूर्ण झालेल्या 3915 मुलींना HPV लस देण्यात येणार आहे। यासाठी 11 मार्च पासून मोहीम राबविण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रारंभ झाला असून राज्यातील सर्व जिल्हा महापालिका व संबंधित आरोग्य संस्थांमध्ये HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे। अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात उभा असलेला एक टेम्पो अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती। मिळालेल्या माहितीनुसार केडगाव येथे रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पो मधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याने टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे। अहिल्यानगर शहरातील सावडी उपनगरात असलेल्या कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील रिकाम्या मैदानावरील गवत व काटेरी वृक्षांना अचानक आज दुपारी आग लागली। ही माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।